हा बरं झालं तू आलास. हे बघ मी बेडवरती आयटिनरी ठेवली, तू एकदा चेक करून घे. यश एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. काय प्रॉब्लेम झाला? तू प्लॅन करत होतास की नेहाला स्पेस मिळावी म्हणून तिने लंडनला जावं, पण हे सगळं खोटं हे नेहाला कळलंय. देवा, नेहाला कसं कळलं पण हे सगळं यार? मला नाही माहिती. तिला सांगितलं कोणी? शेफालीनी? मला खरंच तू सांगितलंस तिला हे सगळं? अरे माझा काय संबंध यार? यार हे नेहमीच आहे, मी काहीतरी चांगलं तिच्यासाठी प्लॅन करतो आणि नेहमी माशी शिंकते. माझा फोन कुठे आहे? मला काय माहिती यार. नेमका यार अशा वेळेला फोन पण मिळणार नाही. अरे काय करतो? नेहाला फोन करतोय अजून. कशाला? नको फोन. नाही, तिच्याशी बोललं पाहिजे यार, ती अपसेट होईल आणि मग सगळं गोंधळ. ऑलरेडी चिडली आहे पण. म्हणूनच तिच्याशी बोलायला नको का? नाही नको 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 फोन नको करू. ती ऑलरेडी चिडली आहे आणि काही काळजी करू नको. मी गंमत करत होतो. घे, गंमत करत होतो. गमतीचा विषय. जगातला प्रत्येक नवरा हा बायकोला घाबरतो हे सत्य मी ऐकलं होतं, पण नवरा यशवर्धन चौधरी असला तरी तो बायकोला घाबरतो हे मात्र आज युनिव्हर्सल सत्य जगासमोर आलेलं आहे. अरे यार, अरे ब्रो, अरे यार, अरे प्लीज 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 ऐक, मारू नको. मी आताच सांगतोय, ही गंमत करायची गोष्ट आहे. मला मारायचं नाही. मी नेहाला नाव सांगेन. जा सांग नेहाला नाव. एक काम करतो, मीच एक काम करतो. काय करतोस तू? हॅलो हॅलो शेफाली. मी पाय पडतो. गंमत केली. आता कळलं? नवरा कोणीही असो बायकोला घाबरतोच. ठीक आहे कळलं. अरे बापरे यश, या वयात एवढी धावपळ झाली तरी दमछाक होते रे. का एवढ्यात? मला नाही झालं दमायला वगैरे काही. माझी झाली, पण तुझी होईल. जेव्हा त्या छोट्याशा परीला एकट्याने सांभाळायची वेळ तुझ्यावर येईल ना, तेव्हा तुझी दमछाक होईल. तिच्याबरोबर मस्ती करताना, खेळताना, दंगा करताना होईल तुझी दमछाक. कधीच नाही. कसं काय? आपल्या लेकराला सांभाळणं म्हणजे एक वेगळंच सुख आहे यार. आणि परी आहे ना, तिच्याशी खेळून गप्पा मारून मी असा रिचार्ज होतो. आता फक्त एकच इच्छा आहे यार, नेहाची ट्रिप सक्सेसफुल व्हावी. तिला तो रिक्वायर्ड ब्रेक मिळावा बस. And the best husband award goes to यशवर्धन चौधरी. खूप लाऊड आहेस तू. एनिवेज माझा एक काम करायचं महत्वाचं तुला. सांगा. हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा शेफाली वेळेत तिकडे पोहोचेल. राईट, बरोबर आहे. तुझी जबाबदारी टू मेक शुअर की ती तिकडे वेळेत पोहोचेल. येईल ना ती, तिला सांगितलंय. नाही, तू तिच्या घरी जा, तिला पिक कर आणि एअरपोर्टला घेऊन जा. घरी नको. तू तिच्या घरी जा, तिला पिक कर आणि एअरपोर्टला घेऊन जा. घरी जायची गरज नाही, मी तिला कॉल करतो, वेळेत पोहोचायला सांगतो. तू तिच्या घरी जा, तिला पिक कर आणि एअरपोर्टला घेऊन जा. बरं तुझं नाही माझं नाही, आपण तिला कॅब करून देऊ, ती येईल वेळेत. तिच्या घरी जा, तिला पिक कर आणि एअरपोर्टला घेऊन जा. समीर, दिस इज अन ऑर्डर. बॉस म्हणून ऑर्डर देतो ना मला. निर्दयी असतो, निर्दयी. काही हृदय वगैरे नाहीये तुझ्या मनामध्ये? हृदय बिदय? हृदय बिदय तिकडे तुझ्या हृदयात उकळ्या फुटतात हे काय मला कळत नाही. जायचं तर आहे तुला. उगाच आपलं निर्दयी असतो, निर्दयी बॉस म्हणून हृदय बिदय. चल जा. ठीक आहे, बॉस म्हणून ऑर्डर देतो ना म्हणून मान्य करतो, नाही तर गेलो नसतो. ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. तिच्या घरी जा, तिला पिक कर आणि एअरपोर्टला घेऊन जा. फाइन, गो. चाललोय. अखियां मिलाओ कभी अखियां चुराओ, क्या तूने किया जादू. मम्मी ऐक ना, हा ड्रेस घेऊ की हा? अगं दोन्ही ठेव ग, दोन्ही छान आहेत. मम्मी दोन्ही कसे ठेवू ग? ऑलरेडी भरपूर सामान झालंय. तू सांग ना, उगाच एक्स्ट्रा होईल. अगं तुला दोन्हीही खूप छान दिसतात, घेऊन जा ना दोन्ही. तुमचं राहणं वाढलं तर एखादा असावा ना एक्स्ट्रा. नाही वाढणार आहे आमचं राहणं. तू सांग बरं, हा की हा? दोन्ही घेऊन जा, तुला खूप छान दिसतात ग. कभी घबराओ कभी गले लगे जाओ, मुझ पे नहीं काबू. तुला काही विचारलं की फक्त गाणं सुचतं ना? जा यार तू. काय रागावते उगीच. झाली का तयारी लंडनला जाण्याची? अरे हवा का झोका. ये शेपुड्या, ए शेपुड्या, बघ कोण आलंय. तेरा पिया घर आया हो राम जी, तेरा पिया घर आया हो राम जी. कॉफी भी साथ में नारियल पानी लाया. नारियल पानी. मोहिनी जी, उसमें जो चाहिए वो भर के लाया. ओ मोहिनी जी. थैंक यू.
झाली का तयारी लंडनला जाण्याची? तयारी सुरू आहे, पण तुमची शेपुड्या खट्टू झालीये ना. का का खट्टू आहे शेपू? पाणी. नकोय का? ठीक आहे. अहो अशी काय फारच अपसेट झालेली दिसते शेफाली. हो मावशी, तुम्ही काही खोडी काढलीत का तिची? ईश्य, मी कशाला खोडी काढू तिची? मग माझ्यावर नाही, स्वतःवरच चिडली आहे ती. मला टाकून जावं लागतंय ना तिला, त्यामुळे तिची सारखी चिडचिड होते. खूप काळजी वाटते हो तिला माझी. कधी सोडून गेली नाही ना मला ती. तुम्ही ते गिल्ट का काय म्हणता ना, ते वाटतंय तिला. नाही, शेफालीला तुमची काळजी वाटणं स्वाभाविकच आहे. पण त्यात काळजी काय करायची? मी सगळी सोय करून ठेवलीये. आमच्याकडे ती विद्या येते ना, तिला सांगितलंय तू सकाळ संध्याकाळ ये, त्यामुळे काळजी करायचं काहीच कारण नाही. मी माझी सोय केलीये. अरे वा, मग तर काय प्रश्नच मिटला, झालंच की. अरे मला काय सांगतोय? तुझ्या मैत्रिणीला सांग जी खट्टू झालीये तिला. तिला सांगा की माझी काही काळजी करू नको म्हणून. अरे अरे शेफाली, मला सांगायचं ना, मी हेल्प केली असते तुम्हाला. नको, असू दे, जमतंय मला. वाटत तर नाहीये. ठीक आहे, पण मावशी तुम्ही आता काहीही काळजी करायची नाही. ओके, उद्यापासून तुमची काळजी घ्यायला मी इथे असणार आहे दिवसभर. तुम्हाला काय हवं काय नको ते सगळं मी पाहणार आहे. त्याच्यामुळे आता निश्चिंत राहा. हो हो. फक्त आता तुम्ही कुठली चालूगिरी केली नाही म्हणजे मिळवलं. अहो मी काय चालूगिरी करणार आहे? अजिबात काही करणार नाही. काळजी करू नका. उलट मी शिस्तीत राहील. पुरे झालं तुमच्या दोघांचं? मला कळतंय तुमचं नाटक. चला द्या टाळी. नाटकाचे संवाद लक्षात आले म्हणजे मुद्दा कळला. सर, मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. नाही, मस्करीच्या मूड मध्ये आम्ही नाही आहोत का मावशी? मग शेफाली, मी सिरियसली सांगतोय, नका काळजी करू. मी पुढचे 4-5 दिवस इथे रोज येईन, त्यांची काळजी घेईन, काय हवं काय नको ते सगळं बघेन. तुम्ही लंडनला जाताय ना, बिंदास जा, निश्चिंत राहा, मी आहे इथे. अहो प्लीज रडू नका हो, नाहीतर ते तुमचं ते आयलायनर खराब होईल बरं का. अरे देवा. तू स्वतःची काळजी घेशील असं प्रॉमिस केलंयस मला मम्मी. हो ग, मी स्वतःची काळजी घेईन, तू काळजी करू नको. समीर पण आहे ना माझी काळजी घेणारा, आणि विद्या रोज सकाळ संध्याकाळ येणार आहे. तू काळजी नको करू अगं माझी. तू स्वतःची काळजी घे आणि नेहाची पण काळजी घे. तिला परीची खूप आठवण येईल, तेव्हा काळजी घे तिची. हो मावशी, तुमची बॅग भरायची का? तुम्ही जाता का लंडनला? कारण तुम्ही खूप रडताय बाबा दोघी. नको रे, मी इथे खूप छान आहे, मजेत आहे. 4 दिवस एकटीला छान मनासारखं राहू दे, आणि हिला पण 4 दिवस जरा मोकळं फिरू दे. जा बेटा जा, तू काळजी नको करू माझी. सांभाळा स्वतःला. आपण फोनवर बोलू आणि ना व्हिडिओ कॉल करू. तुम्हाला व्हिडिओ मध्ये लंडन दाखव. हा नक्की. छान माझ्या बाळती गुणाचं. मस्त रहा, मजेत राहा. छान बाळग आमचं. आई जाणार म्हणून वाईट वाटतंय ना बाळाला, पण रडू नको ह, नाहीतर तिचा पाय नाही निघायचा. नाही ना रडणार? नाही काका, आणि तुम्ही पण गावी जाताना रडू नका. मी गावी जाताना कशाला रडेल बाळा? आणि माझ्या बरोबर तर काकू पण आहेत ना, मोठी मला सांगणारी. तुम्ही खूप वर्षांनी गावी चाललात ना, मला गावी गेल्यावर विसरू नका, नाहीतर मी तुमच्याशी कट्टी.
अरे बापरे कट्टी, नको रे बाबा, अजिबात नाही. तुला मी कसा विसरेन बाळा, शक्य आहे काय? आणि मला रोज फोन करायचा. हो, रोज फोन करणार. प्रॉमिस? येस प्रॉमिस. चल, मला जायला पाहिजे, आवरायचं ना सगळं. टाटा. काय ग, तुझी आई तुला सोडून चाललीये ना गो? अशी खुशी तुझी आई तुला सोडून चाललीये, ते एकटीला लंडनला, आणि ते पण विमानाने. बापरे, असं कोणी वागतं का? कसं होणार तुझं? मी नुसते वागली बाई अशी. 4 दिवस, अगं 4 दिवस सोडून जाणार म्हणे तुझी आई तुला. तुला तर तिची खूप आठवण येणार. एक तर तुला सवय नाहीये तिला सोडून राहायची. कशी राहणार तू बाळा? हा, मला काही विचार पण नाही करवत आहे. तुला तर इंजेक्शन द्यावं लागतं, ते कोण देणार? काही काळजी आहे का तुझ्या आईला? मला तर इतकी काळजी वाटते या छोट्याशा बाळाची. काळजीने रडूच यायला लागलं माहितीये का तुला? कसं राहणार माझं बाळ? काय तुझी आई तुला सोडून जाते? मला माहिती तुला रडू येतोय ना, मला माहिती. परी तू आतल्यात रडतीयस. हो नको बाळ, रडू नको. हा, तू ना परी तुझ्या आईला समजावून सांग की नको जाऊस मग. हा, आता गंमत येणार आहे नेहा. मला सांगत होतीस ना मी चाललीये लंडनला, फॉरेनला. आता कशी जाते बघते ना मी. आई, परी रडणार आणि या नेहाची ट्रिप रद्द होणार. आई मोठी चाललीये लंडनला. परी इकडे ये पहिले. तुझ्या आई, मी तुला नाही, ती कशाला, मी उचलते ना. हे जर का आता आणलं नसतं ना तर निघेपर्यंत तू सामान भरत राहिली असतीस बॅग मध्ये. अगं बाई, एवढ्या बॅगा? म्हणजे ह्या 2 तुझ्या आणि हिची वाटतं. हो हो ना परी? काय झालं परी? बोल ना. तुला जर नको असेल तर मी नाही जाणार बाळा. आता खरा पचका होणार. यश, बॅगा आत नेऊन ठेवच तू आता. आता ही परी आहे ना, ही आता रडणार आणि मग कसली जाते ही फॉरेनला. काय झालं? एरवी एवढं बोलत असते, आता का दात खीळ बसली हिची? काय झालं बाळा? तू यावेळेस कामाला जाते म्हणून ठीक आहे, पण पुढच्या वेळेस मला नक्की घेऊन जायचं. घेऊन जायचं म्हणजे घेऊन जायचं. हो बाळा, नक्की घेऊन जा. शिबाई, गेलं गेलं सगळं मुसळ केरात. अगं पुढच्या वेळेस आपण लंडनला जायचंच नाहीये, आपण थेट चांदोबावर जायचं. एवढ्या लांब? लांब कुठे, चंद्र जवळ आहे. मला सांग, तुला इथून लंडन दिसतं का? नाही. पण इथून चांदोबा दिसतो का? दररोज दिसतो. मग जवळ काय, लंडन की चांदोबा? चल बरं, देवबापाला नमस्कार कर. नाही, आम्ही बॅग्स गाडीत ठेवतो. तू नळ वगैरे काही उघडे ठेवलं नाहीयेस ना? नाहीतर तू जाशील आणि घरभर पाणी व्हायचं ग. नाही वहिनी, मी चेक केलं सगळं. नळ बंद केलायस तर गॅस बंद केलास ना? वहिनी मी बघितलं सगळं. हा, नाही तर अगं चुकून उघडा वगैरे जायचा. स्विच व्यवस्थित खाल्लं बंद वगैरे, गॅस सिलेंडर. वहिनी सगळं मी स्वतः चेक केलं, तू टेन्शन नको घेऊ. तेच भीती वाटते. चल चल. आणि हा अगं, ते फ्रीज मधलं तुझ्या थांब. नाही मी बघते, थांब जर आलेच. हे बघ, हे बघ,
केवढ्या भाज्या होत्या अगं फ्रीज मध्ये, खराब झाले असते ना, सुकून गेले असते अगं फ्रीज मध्ये. म्हटलं घेऊन जाऊया आपण घरी, मी तरी वापरेन हे की नाही, हे की नाही. चल 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 जाऊया, चल ये. बघ बाई सगळं बंद कर. हा या तुम्ही या. व्यवस्थित लाव. चल बॅग. बाजूला जरा. हे घे, हे घे. चला काका आम्ही निघालो हं. सावकाश जा हा बाळा आणि नीट राहा. हा सांभाळून जा हा. हो, पहिल्यांदाच विमान प्रवास करतेस, काळजी घे. अगदी पुढची सीट नाहीये ना, नाहीतर पोटात डचमळेल. अगं ती विमानाने चालली आहे, बसनी नाही. तुम्ही सावकाश जा काकू. आणि किती वाजताची बस आहे? अगं बस कुठली, यशने गाडीची सोय केली. मला सांगितलं नाहीस. चला चला लवकर, नाहीतर विमान चुकेल. विमान चुकलं तर आईला गाडीने सोडायला लागेल ना लंडनला. चला येतो हा. परी खूप जड जातंय बाळा तुला सोडून जायला. नीट राहशील ना, नीट काळजी घे हा. वेळेवर जेव आणि कोणाला त्रास देऊ नकोस. आपण पॅलेसला जातोय ना, सो तिथे छान राहायचं हा बाळा. हे सगळं आज झालंय, चला आता निघूया. चल. मला माहिती तू तिची नीट काळजी घेशील, पण तरी सांगतेय तिला आहे ना रात्र जागायची सवय. ती लवकर झोपली नाही ना तर सकाळी लवकर उठणार नाही. आणि सुट्टीच्या दिवशी अभ्यास करायला लाव तिला, नाहीतर ती खेळत बस. सकाळी इंजेक्शन द्यायचं माहितीये ना, ब्रेकफास्टच्या आधी इंजेक्शन द्यायचं असतं. आणि जर तिने जास्त आई मी सगळं नीट करेन. हो निघायचं आता नीट, नाही तर विमान तुला सोडून जाईल. माझं बाळ. आणि सांभाळून जा हा. घेते हा काकू, काळजी घ्या तुम्ही पण. हो तुम्ही सावकाश. हो. चल चला. बाय काका काकू. बाय. तुम्ही कुठे चाललायत? आम्ही गावी निघालोय. यशनी सोय केली ना तुमची. हो छान छान. अहो चला, फारच छान आहे हा. गेली असे तोंडावर. मला त्यांचं बरे, म्हातारा म्हातारीची सोय बरोबर केली आहे त्या यशनी. हिला फॉरेनला पाठवलंय. माझं काय, मोठी बहिणी आहे मी, पण माझं मानमान तर राहू देच, पण मला सध्या विचारलं पण नाही बहिणी तुझं काय म्हणून. जाऊ दे, भाज्या तरी मिळाल्या, जाते घरी. तुला माहितीये का समीर, काय मगाशी नेहा लंडनला गेली ना, तेव्हा परी अजिबात रडली नाही. एक अश्रू नाही अजिबात. एवढी स्ट्रॉंग गर्ल आहे ना, आणि एवढी गुड गर्ल आहे आपली परी. म्हणजे नेहाच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण परी अजिबात नाही रडली तिच्या समोर. अरे वा, काय सांगतोयस काय तू यश. अरे मग काय सांगतोय काय. नाही पण तू म्हणतोस ते बरोबर आहे. परी आहे ना, परी आपली आहेच गुड गर्ल. अरे हो मग तेच सांगतोय. आणि आता आम्ही पॅलेसवर गेल्यावर एवढी धमाल करणार आहोत तिकडे, एवढी मस्ती करणार आहोत. हो हो बरोबर. चालेल. मी जर रडले असते तर आई लंडनला कशी गेली असती ना, तू कशी रडणार. हो ग माझा बच्चा. तर म्हणून तर तू गुदा गर्ल आहे, गुदा गर्ल. गुदा गर्ल नाही, गुड गर्ल. नाही तू गुदा गर्ल. मग तू माझा गुदा बॉय. मी गुदा बॉय. नाती म्हणजे खरंच गंमत असते यार. इथे एकीकडे परी नेहाचा इतका विचार करते आणि दुसरीकडे ह्या मोहिनी मावशी शेफालीचा, आणि मी इकडे या सगळ्यांच्या नात्याचा विचार करतोय. खरंच गंमत आहे.